स्थानिक गुन्हे शाखेची कत्तलखान्यावर महिनाभरातील चौथी मोठी कारवाई, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त। संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 33 लाखांच्या मुद्देमालासह 5 आरोपींवर गुन्हा दाखल। संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब यांनी जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरामध्ये मोठी कारवाई करत महिनाभरातील चौथ्या मोठ्या कत्तलखान्याचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 33,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नेमकी घटना काय? स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथक 23 जानेवारी 2026 रोजी रात्री संगमनेर परिसरात गस्त घालत होते। यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जमजम कॉलनीतील जुना जोर्वे रोड परिसरात असलेल्या न्यू सेवा सॉ मिलसमोरील एका वाड्यात मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी आणि त्याचे साथीदार गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करत आहेत। पोलिसांचा छापा आणि कारवाई माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर विभागाच्या पोलीस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला। पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन 5 आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। पोलिसांनी तपास केला असता पळून गेलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे समोर आली आहेत। 1. मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी, 2. वाहिद अब्दुल करीम कुरेशी, 3. अक्रम अहमद कुरेशी, 4. शेहबाज गुलाम हुसेन शेख, 5. आदित्य राजेंद्र जाधव। जप्त केलेला मुद्देमाल, या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून प्रचंड साठा जप्त केला आहे, ज्यामध्ये 18 लाख रुपये किमतीचे 6,000 किलो गोमांस, 12 लाख रुपये किमतीची 2 पिकअप वाहने, 3,30,000 रुपये किमतीची 9 जिवंत गोवंशीय जनावरे, कत्तलीसाठी वापरले जाणारे सुरे आणि कुऱ्हाड। संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत। पाहत रहा N26 न्यूज राहुरी।